नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महापारेषणकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सेशन झालेलं आहे ते 16 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी एकूण 37 जागांसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित औदा सौसू विभाग जळगाव कार्यालयामार्फत सन 2025-26 करता या वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यामध्ये या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 2 वर्षाचा ITI इलेक्ट्रिशियन म्हणजेच वीजतंत्री या ट्रेडमध्ये जर तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करू शकतात। त्यामध्ये गुणपत्रक, आधार कार्डसह सुस्पष्ट स्कॅन कॉपी या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे। अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करणे बंधनकारक आहे। तसेच या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म जे आहे ते दिनांक 11/8/2025 ते दिनांक 14/8/2025 रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात। त्यासाठी तुम्हाला apprenticeshipindia.org या ठिकाणी पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। त्यासाठीचा जो इस्टॅब्लिश ID आहे तो या ठिकाणी दिलेला आहे E09202 700073 या आस्थापना नोंदणी क्रमांकावर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे। तसेच आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र पण या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे। कामाचं जे ठिकाण राहणार आहे ते जळगाव जिल्ह्यातील औदा सौसू विभाग महापारेषण जळगाव अंतर्गत 220 kV आणि 132 kV उपकेंद्रात या ठिकाणी राहणार आहे। त्या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्ष या ठिकाणी पूर्ण असलेले पाहिजे। 18 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी 5 वर्ष शिथिलक्षम राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। सदर भरती प्रक्रियेमध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने औदा सौसू विभाग जळगाव विभागांतर्गत 1 वर्ष कालावधीसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।